अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी केली असून रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या असा एल्गार सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने केलाय। रुपाली चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केली। वैष्णवीच्या मोठ्या जाऊबाई मयुरी हगवणे यांनी सासरी होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल महिला आयोगाकडे 2024 मध्येच तक्रार दाखल केली होती, परंतु रुपाली चाकणकर यांनी त्याची दखल घेतली नाही। चाकणकरांच्या पक्षपातीपणामुळे निष्क्रियतेमुळे तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे ते मोकाट सुटले व त्यांना कायद्याची जरब न बसल्यामुळे वैष्णवीचा बळी गेला। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून चाकणकर राजीनामा द्या असा एल्गार सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। रुपाली चाकणकर करायचं काय? खाली मुंडीवर चाकणकर हाय हाय चाकणकर हाय हाय चाकणकर हाय हाय चाकणकर करायचं काय? खाली मुंडीवर राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकर राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकर राजीनामा द्या। रुपाली चाकणकर करायचं काय? खाली मुंडीवर रुपाली चाकणकर हाय हाय रुपाली चाकणकर हाय हाय राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकर राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकर राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकर राजीनामा द्या राजीनामा द्या या चाकणकरचं करायचं काय? खाली मुंडीवर या चाकणकरचं करायचं काय? खाली मुंडीवर चाकणकर हाय हाय चाकणकर हाय हाय चाकणकर हाय हाय निषेध असो निषेध असो चाकणकरचा निषेध असो निषेध असो निषेध असो चाकणकरचा निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो चाकणकरचा धिक्कार असो रुपाली चाकणकर हाय हाय। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज निषेध आंदोलनाचा आम्ही घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढते, महिलांवरचे अन्याय अत्याचाराचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढते आणि महाराष्ट्राचा आता बिहार झालाय की काय अशी आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे। आज जो महाराष्ट्र शांतता सुव्यवस्था या सगळ्यासाठी प्रसिद्ध होता, त्या महाराष्ट्रामध्ये आज मुलगी आमची सुरक्षित नाही आहे, एकही महिला सुरक्षित नाही आहे। रोज मुली बेपत्ता होत आहेत, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। कौटुंबिक हिंसाचाराला महिला आमच्या बळी पडत आहेत। हुंडाबळीचे प्रमाण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आणि आज वैष्णवी हगवणे कसपटेंची तर घटना सगळ्या जीवाला चटका लावणारी आहे। या घटनेचा पहिल्यांदा मी निषेध करते। त्या वैष्णवीला आपण वाचवू शकलो असतो, कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सर्वस्वी या घटनांना जबाबदार आहेत असं मी मानते। कारण हगवणेंच्या मोठ्या जाऊबाई मयुरी हगवणे यांनी तक्रार केली होती राज्य महिला आयोगाकडे आणि 24 मध्ये तक्रार करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नव्हता। वैष्णवीच्या जाऊबाईंना न्याय मिळाला असता तर आज वैष्णवीचा जीव वाचला असता आणि तिच्या घरच्यांना त्याच वेळेस शिक्षा झाली असती, परंतु हे नराधम त्यावेळेस मोकाट सुटले आणि रुपाली चाकणकर यांनी पक्षपातीपणा करून या नराधमांना मोकाट सोडलेला आहे। या नराधमांना आजपर्यंत कुठलीही शिक्षा झाली नाही, याला कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उदासीन आणि पक्षपाती भूमिका आहे की आजपर्यंत महाराष्ट्रातली एकही लेक या राज्यात सुरक्षित नाही आहे। तर तुम्ही ज्या लाडक्या बहिणी म्हणताय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही न्याय देणार आहे की नाही? चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाला, राज्य महिला आयोगाच्या वतीने तुम्ही किती प्रकरणांचा निपटारा केला, किती मुलींना न्याय दिला, महाराष्ट्रातल्या किती महिलांना तुम्ही न्याय दिला याचं आत्मपरीक्षण करा। आणि मी तर म्हणते की चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, कारण यांच्यामुळे आज वैष्णवीचा जीव गेलेला आहे। यांच्या पक्षपाती भूमिकेमुळे, यांच्या उदासीन भूमिकेमुळे, यांच्या निष्क्रियतेमुळे आज वैष्णवीचा जीव गेलेला आहे। त्यामुळे चाकणकरांचा मी धिक्कार करते, निषेध करते आणि ताबडतोब चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। सरकारला पण मी सांगते की चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ताबडतोब गुन्हा दाखल करा।
यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटक स्वाती रूपनर, जोहरा रंगरेज, उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर, उपशहर संघटक मीना सुरवसे, रमा सरोदे, तालुका संघटक महानंदा सरवदे, श्रीदेवी फलमारी, भाग्यश्री चाकणकर, रतन गायकवाड आदी महिला व पदाधिकारी उपस्थित होते.